नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर.व्ही.डी. मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त ₹99 फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व PDF घेऊ शकता. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर या सर्व PDF पाठवल्या जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा, वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, राजाराम मोहन रॉय यांनी वेदांत कॉलेजची स्थापनाही केली होती. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तर महाराष्ट्रामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 26 ऑगस्ट सन 1982 चंद्रपूर या जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? विद्यार्थी मित्रांनो, चंद्रपूर या जिल्ह्यामधून गडचिरोली हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक चौथा बघा, पंढरपूर हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, पंढरपूर हे शहर भीमा नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, मोडक सागर हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? मोडक सागर हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, मोडक सागर हे धरण ठाणे या जिल्ह्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण धरण आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, हापूस आंब्यासाठी रत्नागिरी हा जिल्हा खूप प्रसिद्ध असलेला तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, फणसाड हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, फणसाड हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, फणसाड हे अभयारण्य रायगड या जिल्ह्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा, एलिफंटा आणि घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, एलिफंटा आणि घारापुरी या लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? तर रायगड या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत. बघा, प्रश्न क्रमांक 9 बघा, दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली? बघा, दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा, सन 1969 या वर्षापासून दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा, कांजीरंगा नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये? कांजीरंगा नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, आसाम राज्यामध्ये आहे. कांजीरंगा हे बघा आसाम या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये? जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, उत्तराखंड या राज्यामध्ये जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा, ओझोन दिन पुढीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? बघा, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न. ओझोन दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? बघा, 16 सप्टेंबर या दिवशी ओझोन दिन असतो. प्रश्न क्रमांक 13 बघा, गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियमन पुढीलपैकी कोणत्या वर्षी पास झालेला हा कायदा आहे? बघा, गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियमन हा कायदा कोणत्या वर्षी पास झालेला तो कायदा आहे? बघा, सन 1994 या वर्षी हा कायदा या ठिकाणी पास झालेला तो कायदा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1992 मध्ये पहिली जागतिक वसुंधरा परिषद पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली होती? बघा, पहिली जागतिक वसुंधरा परिषद बघा ब्राझील या ठिकाणी ती झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, पुल्लर लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? पुल्लर लेणी बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता. पुल्लर लेणी हा नागपूर या जिल्ह्यामध्ये आढळतात. प्रश्न क्रमांक 16 बघा, भामरागड टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, भामरागड टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित? भामरागड बघा गडचिरोली या जिल्ह्यामध्ये त्या स्थित आहेत.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये साक्षरता दर सर्वात कमी आहे? खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये साक्षरता दर सर्वात कमी आहे? बघा, नंदुरबार जिल्ह्यामध्ये साक्षरता दर सर्वात कमी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, WTO बघा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन बघा WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा, सन 1995 मध्ये या ठिकाणी WTO ची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढे, जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, जिनिव्हा या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये 14 प्रमुख व्यापारी बँकेचं राष्ट्रीयकरण पुढीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आले? बघा, भारतामध्ये 14 प्रमुख बघा व्यापारी बँकाचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आले होते? बघा, सन 1969 मध्ये 14 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर असलेलं राज्य पुढीलपैकी कोणत्या? बघा, पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर असलेलं राज्य तामिळनाडू राज्य. विद्यार्थी मित्रांनो, पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर असलेलं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द नेम ऑफ द पीपल हे पुस्तक खालीलपैकी बघा, नेम ऑफ द पीपल हे पुस्तक पुढीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील. विद्यार्थी मित्रांनो, आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भूतान या देशाला भारतामधील किती राज्यांच्या सीमा या ठिकाणी जोडल्या? भूतान या देशाला भारतामधील पुढीलपैकी किती राज्यांच्या सीमा या ठिकाणी जोडलेल्या आहेत? भूतान या देशाला एकूण 4 राज्याच्या सीमा या ठिकाणी जोडलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 24 बघा, भारतामध्ये होम रूल चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केली? बघा, भारतामध्ये होम रूल चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केली होती? होम रूल चळवळ बघा, डॉक्टर ॲनी बेझंट यांनी भारतामध्ये होम रूल चळवळ ही सुरू केली होती. प्रश्न क्रमांक 25 बघा, भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली? भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक कोणत्या दिवशी या ठिकाणी झाली होती? बघा, 9 डिसेंबर सन 1946 या ठिकाणी भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक ही झाली होती. प्रश्न क्रमांक 26 बघा, धन विधेयक सर्वात प्रथम पुढीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये? बघा, धन विधेयक सर्वात प्रथम कोणत्या सभागृहामध्ये मांडतात? बघा, लोकसभेमध्ये सर्वात प्रथम धन विधेयक हे मांडतात. प्रश्न क्रमांक 27 बघा, राष्ट्रपती राज्यसभेवर एकूण किती सभासद नियुक्त करतात? बघा, राष्ट्रपती राज्यसभेवर एकूण 12 सभासद हे या ठिकाणी नियुक्त करतात. प्रश्न क्रमांक 28 बघा, प्रशासकीय विभागानुसार सर्वात कमी वनक्षेत्र पुढीलपैकी कोणत्या भागामध्ये आहे? बघा, प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, प्रशासकीय विभागानुसार सर्वात कमी वनक्षेत्र हे औरंगाबाद या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण क्षेत्रफळाचे सुमारे किती टक्के क्षेत्र हे गोदावरी नदी खोऱ्याने व्यापलेलं आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. 49% या ठिकाणी गोदावरी खोऱ्याने व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पंचायत राज व्यवस्था या ठिकाणी अस्तित्वात नाही? बघा, खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये पंचायत राज व्यवस्था या ठिकाणी अस्तित्वात नाही? बघा, या ठिकाणी नागालँड या राज्यामध्ये पंचायत राज व्यवस्था या ठिकाणी अस्तित्वात नाही. बघा, पुढचा प्रश्न बघा, महर्षी कर्वे यांनी सन 1944 मध्ये पुढीलपैकी कशाची स्थापना केली? बघा, महर्षी कर्वे यांनी सन 1944 मध्ये खालीलपैकी कशाची स्थापना केली होती? बघा, समता संघ त्यांची स्थापना त्यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 32 बघा, फायकॉलॉजी या शास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास केला जातो? फायकॉलॉजी या शास्त्रामध्ये पुढीलपैकी कशाचा अभ्यास केला जातो? बघा, शैवाल या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पहिले महायुद्ध. बघा, पहिले महायुद्ध पुढीलपैकी कोणत्या वर्षी? बघा, पहिले महायुद्ध हे पुढीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? पहिले महायुद्ध बघा, सन 1914 मध्ये पहिले महायुद्ध हे सुरू झाले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 6 एप्रिल सन 1930 रोजी महात्मा गांधीजींनी पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी मिठाचा कायदा त्यांनी मोडला? बघा, 6 एप्रिल सन 1930 मध्ये मिठाचा कायदा कोणत्या ठिकाणी मोडला होता? दांडी या ठिकाणी त्यांनी मिठाचा कायदा हा मोडला होता. प्रश्न क्रमांक 35 बघा, राष्ट्रीय सभेचं पहिलं ग्रामीण भागामधलं अधिवेशन सन 1936 मध्ये भरले होते, तर ते पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी अधिवेशन भरले होते? बघा, ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन तर ते फैजपूर या ठिकाणी भरलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, हा पण प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे. बघा, पुढचा प्रश्न बघा, आझाद हिंद सरकारची स्थापना खालीलपैकी
कोणी केली? व आझाद हिंद सरकारची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा, रास बिहारी बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापनाही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आणीबाणीमध्ये लोकसभेचा कार्यकाळ, बघा आणीबाणीमध्ये लोकसभेचा कार्यकाळ एका वेळी किती वर्षांनी वाढवता येतो? बघा, आणीबाणीमध्ये बघा लोकसभेचा कार्यकाळ एका वर्षापर्यंत या ठिकाणी वाढवता येतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अंदमान आणि निकोबार बेटे पुढीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये, बघा अंदमान आणि निकोबार बेटे पुढीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात? प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, बऱ्याचदा हा प्रश्न रिपीट होणारा प्रश्न आहे. तर कोलकाता उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येणारे या ठिकाणी. बघा पुढचा प्रश्न बघा, राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह पुढीलपैकी, राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह पुढीलपैकी कोणतं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. विधान परिषद या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न पुढचा बघा, केशवकुमार, बघा केशवकुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या कवीचं, बघा केशवकुमार हे टोपण नाव पुढीलपैकी कोणत्या एका लेखकाचं आहे? केशवकुमार. बघा विद्यार्थी, केशवकुमार हे प्रल्हाद केशव आत्रे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. केशवकुमार हे त्यांचं टोपण प्रल्हाद केशव आत्रे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस पुढीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. 12 जून या दिवशी आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सियाचीन ग्लेशियर, बघा सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? सियाचीन ग्लेशियर बघा जम्मू काश्मीर राज्यामध्ये ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रपती राजवट भारतीय राज्यघटनेच्या पुढीलपैकी कोणत्या कलमानुसार या ठिकाणी लागू करण्यात येते? राष्ट्रपती राजवट राज्यांमध्ये बघा कलम 356 नुसार या ठिकाणी राष्ट्रपती या ठिकाणी राजवट लागू करण्यात येते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक, बघा शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक पुढीलपैकी कोणी लिहिलेलं नाटक आहे? बघा विजय तेंडुलकर यांनी ते लिहिलेलं नाटक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, समाजवादच का हे पुस्तक पुढीलपैकी कोणी लिहिलेलं? बघा समाजवादच का या नावाचं पुस्तक पुढीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा जयप्रकाश नारायण यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नायटिंगेल ऑफ इंडिया असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात? नायटिंगेल ऑफ इंडिया, बघा सरोजिनी नायडू यांना नायटिंगेल ऑफ इंडिया असे म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बारडोली सत्याग्रह पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेला तो? बघा बारडोली सत्याग्रह पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेला तो सत्याग्रह? बारडोली सत्याग्रह सन 1928 मध्ये बारडोली सत्याग्रह हा झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये रेल्वेची सुरुवात, बघा भारतामध्ये रेल्वे सुरुवात झाली तेव्हा भारताचे गव्हर्नर जनरल पुढीलपैकी कोण होते? भारतामध्ये रेल्वेची सुरुवात झाली तेव्हा बघा लॉर्ड डलहौसी त्यावेळी हे भारताचे गव्हर्नर जनरल होते. प्रश्न क्रमांक 49 बघा, पुणे या ठिकाणी आर्य महिला समाज यांची स्थापना पुढीलपैकी, पुणे या ठिकाणी आर्य महिला समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा पंडिता रमाबाई यांनी पुणे या ठिकाणी आर्य महिला समाज यांची स्थापनाही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1887 मध्ये राष्ट्रीय सामाजिक परिषद यांची स्थापना पुढीलपैकी, बघा राष्ट्रीय सामाजिक परिषद यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा MG रानडे यांनी राष्ट्रीय सामाजिक परिषद यांची स्थापना ही केली होती. पुढचा प्रश्न बघा, सार्वजनिक काका असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात? सार्वजनिक काका असे पुढीलपैकी खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 53 बघा, भारतामध्ये थिओसॉफिकल सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी, बघा भारतामध्ये थिओसॉफिकल सोसायटी यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ॲनी बेझंट यांनी थिओसॉफिकल सोसायटी यांची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक 54 बघा, भारतीय राज्यघटनेचं कलम 214 हे पुढीलपैकी कशा संबंधीचं बघा कलम आहे? भारतीय राज्यघटनेचं कलम 214 पुढीलपैकी कशा संबंधीचं कलम आहे? बाबा उच्च न्यायालय यांच्या संबंधीचं कलम आहे. बघा प्रश्न क्रमांक संसदेची सर्वात मोठी समिती पुढीलपैकी कोणती? संसदेची सर्वात मोठी समिती पुढीलपैकी कोणती समिती असते? बघा लोकलेखा समिती विद्यार्थी मित्रांनो सर्वात मोठी समिती असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोणत्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारिता सर्वाधिक असते? पुढीलपैकी बघा कोणत्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारिता सर्वात जास्त असते? पाण्याची या ठिकाणी विशिष्ट उष्माधारिता सर्वाधिक असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा,
ओझोन वायूचं मोजमाप पुढीलपैकी कोणत्या एककामध्ये या ठिकाणी बघा ओझोन वायूचं मोजमाप कोणत्या एककामध्ये केले जाते? ऑप्शन या एककामध्ये मोजमाप हे केले जाते. प्रश्न क्रमांक महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कुठे आणि केव्हा दिली? बघा महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कुठे आणि केव्हा दिली होती? बघा सन 1888 मध्ये मुंबईच्या जनतेने त्यांना महात्मा ही पदवी दिली होती. पुढचा प्रश्न बघा पेलाग्रा हा रोग बघा पेलाग्रा हा रोग पुढीलपैकी कशाच्या अभावामुळे होणारा रोग आहे? पेलाग्रा बघा निओसिनच्या अभावामुळे होणारा तो रोग आहे. प्रश्न क्रमांक 60 बघा उजनी हे धरण बघा उजनी हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं? उजनी तर सोलापूर या जिल्ह्यामधलं धरण आहे. प्रश्न क्रमांक ब्लास्ट हा रोग पुढीलपैकी कोणत्या पिकावर पडणारा रोग आहे? ब्लास्ट हा रोग पुढीलपैकी कोणत्या पिकावर पडणारा रोग आहे? तर तांदूळ या पिकावर पडणारा तो रोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अग्निजन्य खडकापासून पुढीलपैकी कोणती मृदा बनते? बघा अग्निजन्य या खडकापासून पुढीलपैकी कोणती मृदा बनते? अग्निजन्य तर बघा रेगूर मृदा ही बनत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भुईमुगाच्या उत्पादनामध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? भुईमुगाच्या उत्पादनामध्ये तर गुजरात राज्याचा प्रथम क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गुलमर्ग सोनमर्ग हे थंड हवेची ठिकाणे पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर जम्मू काश्मीर या राज्यामध्ये गुलमर्ग आणि सोनमर्ग थंड हवेची ठिकाणे आहेत. प्रश्न क्रमांक मांजरा नदी पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? बघा मांजरा ही नदी पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? तर बीड जिल्ह्यामध्ये मांजरा नदी ही उगम पावते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा दूधगंगा प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा पुढीलपैकी कोणता? बघा दूधगंगा प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा कोणता जिल्हा आहे? तर कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा उत्तर आफ्रिकेमधील वाळवंटी प्रदेशाचं नाव पुढीलपैकी उत्तर आफ्रिकेमधील वाळवंटी प्रदेशाचं नाव पुढीलपैकी काय आहे? तर सहारा वाळवंट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक रूरकेला लोहपोलाद कारखाना पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? रूरकेला तर ओरिसा या राज्यामध्ये तो कारखाना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेमध्ये समानतेचा हक्क बघा समानतेचा हक्क यांच्या संबंधीचं कलम पुढीलपैकी कोणत्या? भारतीय राज्यघटनेमध्ये समानतेचा अधिकार विद्यार्थी मित्रांनो कलम 14 ते 18 मध्ये समानतेचा अधिकार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक काचेला गडद निळा रंग देण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी ऑक्साईड वापरतात? काचेला गडद निळा रंग देण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी ऑक्साईड वापरतात? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि आपले जे 15,000 प्रश्न आहेत आणि चालू घडामोडी मागील सर्व पेपर तुम्हाला सर्व काही मिळून जाईल फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे. तुम्हाला सर्व पेपर मागील पेपर 15,000 प्रश्न चालू घडामोडी सर्व काही मिळून जाईल, तेही एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर. त्यामध्ये सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.